गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम परमसद्गुरु योग ऋषी रामदेवजी महाराज, क्रियायोगाचे जनक परमसद्गुरु महावतार बाबाजींच्या श्रीचरणी सर्वप्रथम नमन करतो। अनव फाउंडेशनच्या वतीने चर्चा जिव्हाळ्याची या विषयावर एक अभिनव उपक्रम आपण राबवत आहोत। सध्या काळामध्ये आरोग्याचं महत्त्व हे सर्वदूर विदित झालेले आहे, त्याला आता वेगळं कोणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही। आमपासून खासपर्यंत आणि बालकापासून ज्येष्ठांपर्यंत आरोग्य हा एक आता मोठा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आणि म्हणून या चर्चा जिव्हाळ्याची या विषयामध्ये आपण आता दर महिन्याला योगशास्त्र आणि योगशास्त्राशी निगडीत असलेला एक भाग, अष्टांग योगाचा एक भाग प्राणायाम, ह्या अष्टांग योगातल्या एका भागावरती, एका अंगावरती चर्चा करणार आहोत। आज आपला विषय आहे भस्त्रिका प्राणायाम। पण तो सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। योगशास्त्राचा जर संपूर्ण आपण विचार केला तर योगशास्त्राची मुळं आपल्याला वेद वाङ्मयांमध्ये मिळतात, किंबहुना ऋग्वेदामध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे उल्लेख आहे। ऋग्वेदामध्ये एक वचन आहे, अवातवाही भेषजम विवातवाही यतृपः त्वं हि विश्व भेषजम देवानां दूतीयसे। याचा अर्थ जर सांगायचा झाला तर दोन शब्दांमध्ये आपल्याला अर्थ सांगता येतो, ते म्हणजे हवा ही दवा है, संस्कृत मध्ये भेषज म्हणजे औषधी, आणि ही वायू पंचमहाभूतांमधलं सर्वात प्रभावशाली असलेलं जे महाभूत आहे ते म्हणजे वायू। या वायूच्या सहकार्याने वायूवर आरूढ होऊन जी चैतन्य शक्ती आहे, ब्रह्मांडीय चैतन्य शक्ती आहे, ज्याला आपण प्राण असं म्हणतो, हा प्राण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो। आणि ऋषींनी असं सांगितलंय की ते भेषज म्हणजे औषधी आहे। ऋषी काय सांगतात, त्वं हि विश्व भेषजम, म्हणजे भूतकाळात झालेल्या, वर्तमानात असलेल्या अथवा भविष्य काळात होऊ शकतील अशा सर्व व्याधींवरचं निराकरण करण्याची ताकद ही ह्या वायूमध्ये आहे। आणि ह्या एका रुचेच्या आधारावर, एका श्लोकाच्या आधारावर हा याचं फाउंडेशन म्हटलं योगविद्येचं, तर मला वाटतं त्याला काही गैर ठरणार नाही। असं हठयोग प्रदीपिका किंवा घेरंट संहितेमध्ये सुद्धा आपल्या ऋषींनी योगविद्येचा अभ्यास करताना असं म्हटलेलं आहे, दोन खूप चांगले श्लोक आहेत की चलै वाते चलै चित्तम निश्चलम निश्चले भवेत। जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आयुष्य जीवन आहे, शरीरामध्ये चैतन्य आहे। हे श्वास थांबले, चैतन्य संपलं। अर्थात जोपर्यंत श्वास तोपर्यंत जीवन, श्वास थांबले की जीवनाची इतिश्री। परंतु हा जो वायू आहे हे बाकी सगळ्या चार पंचमहाभूतांना चलित करण्यासाठी किंवा त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी उपयोगी असल्यामुळे ऋषींनी हेही सांगितलेले आहे की यथा गजो व्याघ्रौ सिंहो वश्यते शनैः शनैः तथा वश्यते वायू अन्यथा हंती साधकम्। हा वायू एवढा मोठा प्रभावशाली महाभूत आहे की
जसं एखादा सर्कस मधला रिंग मास्टर हिंस्त्र श्वापदांना हळूहळू त्यांना ट्रेन करतो आणि आपलंसं करतो, त्यांना वश करतो, तसं जर प्रत्येक साधकाने, प्रत्येक व्यक्तीने ह्या वायूचा अर्थात प्राणायाम योग विद्येचा अभ्यास केला शनै शनै स्वतःच्या क्षमतेनुसार, तर ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती अर्थात ज्याला आपण सिद्धी म्हणतो त्या आपल्याला प्राप्त होऊ शकतात. येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्याशी हा संवाद साधणारच आहे, परंतु आता आपण आपल्या आजच्या मूळच्या विषयाकडे वळू. अष्टांग योगामध्ये यम नियम आसन चौथा अंग आहे प्राणायाम. आणि या प्राणायामामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अभ्यास करता येतो. त्यातलं ते प्रथम अंग आहे, त्याचं नाव आहे भ्रसरिका. भ्रसरिका म्हणजे काय, तर आपल्याला सगळ्यांना लोहाराचा भाता माहिती आहे. लोहार जसा भाता वर खाली करतो तसं त्या पुढच्या नळीमधून जो वायू बाहेर पडतो, त्यामुळे समोरचा जो अग्नी आहे, जो विस्तव आहे, तो प्रज्वलित होत असतो. याचा अर्थ काय, आपलं शरीर ही परमेश्वराची एक खूप मोठी देणगी आहे आपल्याला, आणि त्यांनी हे संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी, चैतन्यमय ठेवण्यासाठी आपल्या छाती नावाचा एक भाता बनवलेला आहे. त्या लंग्स म्हणजे आपली हा भाता आहे. भ्रसरिका प्राणायामाचा विधी काय आहे, खूप सोपा विधी आहे. हे पहा, आपण जन्माला आलो आणि आपल्याला कोणीतरी पाठीवरती आपल्या आजीने, कोणी नर्सनी मारला असेल आणि आपला पहिला श्वास सुरू झाला. श्वास घेण्याला म्हणतात पूरक, श्वास सोडण्याला म्हणतात रेचक. पहिल्या पूरकापासून शेवटच्या रेचकापर्यंतचा जो प्रवास आहे ते आपलं आयुष्य आहे. आणि हा श्वास प्रश्वासाचा जो प्रवास आहे तो निरंतर चालू आहे, ॲटोमॅटिक चालू आहे. जगातली सगळ्यात पहिली ॲटोमॅटिक कुठची जर गोष्ट घडत असेल ते म्हणजे आपले श्वास प्रश्वास घेणं आहे. परंतु जेव्हा हाच श्वास आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित घेतो त्याला म्हणतो आपण प्राणायाम. प्राणशक्तीचं विस्तारीकरण, आयाम त्याचा वाढवणे म्हणजे प्राणायाम आहे. आणि म्हणून ह्या भ्रसरिकेचा विधी सगळ्यात महत्वाचा आहे. काय विधी आहे, कोणत्याही आसनामध्ये बसा, सुखासन, सिद्धासन, पद्मासन, वज्रासन, खुर्चीवर बसा. अगदी काही करता येत नसेल झोपा. दुर्धर आजार आहे, उठताच येत नाही, पण श्वास तर चालूच आहे, श्वास थांबत नाही शेवटपर्यंत. झोपा आणि काय करा, संथपणे दीर्घ श्वास घ्या. कुठपर्यंत, पोटात नाही भरायचं आहे, लक्षपूर्वक ध्यानात ठेवायचं, पोट नाही फुगवायचं आहे. आपल्याला काय फुगवायचं आहे, छाती, आपल्या लंग्स. ह्या लंग्स मध्ये ज्या वायुकोशिका आहेत, ह्या वायुकोशिकांमध्ये आपल्याला श्वास भरायचा आहे. 2.5 ते 3 सेकंद श्वास भरायचा, 2.5 ते 3 सेकंद सोडायचा. पूर्ण भरायचा, पूर्ण सोडायचा. याला इंग्रजीमध्ये डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग असं म्हणतात. आपला डायफ्राम आहे. होतं काय, नॉर्मल आपण ज्यावेळेला श्वास प्रश्वास घेत असतो, बोलताना, चालताना, काम करत असताना, कधी साधारणपणे 500 cc पर्यंत इनटेक आपला होत असतो. जेव्हा तुम्ही प्रयत्नपूर्वक दीर्घ श्वास घेता आणि दीर्घ सोडता, दीर्घ घेता, दीर्घ सोडता, स्वाभाविकपणे हे इनटेक 10 टाइम्स वाढतं. म्हणजे 500 cc पर्यंत जे तुमचं इनटेक असतं ते तुम्ही 5000 cc पर्यंत घेता. विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुम्ही एक श्वास घेता नॉर्मल, त्याचा अर्थ 500 cc पर्यंत तुम्ही घेतला, त्यातला जवळपास 92% भाग हा परत निसर्गामध्ये जात असतो. म्हणजे तुमच्या हाताशी फक्त 8% येतं. आणि ज्या वेळेला प्रयत्नपूर्वक तुम्ही करता, 5000 cc पर्यंत ज्या वेळेला तुमचं इनटेक होतं,
त्याच 8% म्हणजे 48चा परिणाम झाला 40, आणि बाकीचं जरी बाहेर निसर्गामध्ये गेलं, परिणाम असा होतो की तुमचे ज्या वायुकोशिका आहेत, या वायुकोशिका ऍक्टिव्ह व्हायला लागतात. या वायुकोशिकांमध्ये प्राण चैतन्य, प्राणवायूचा संचार व्हायला लागतो, आणि जसा जसा प्राणवायूचा संचार वायुकोशिकांमध्ये व्हायला लागतो, तसे तसे त्या वायुकोशिकांमध्ये म्हणजे डिफंक्ट कोशिकांमध्ये, अकार्यक्षम असलेल्या वायुकोशिकांमध्ये हा प्राणसंचार व्हायला लागतो. तसं तसं रक्तामधलं प्राणवायूचं प्रमाण वाढायला लागतं. इतका साधा विधी आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे, पूर्ण सोडायचा आहे, पूर्ण घ्यायचा, पूर्ण सोडायचा. डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग, पोटात नाही घ्यायचं आहे, छातीत भरायचं आहे. निसर्गाने छाती, आपले लंग्स, आपल्या फुफ्फुस, हा अवयव वायू, हा श्वास घेण्यासाठी तयार केलेला आहे. तिथून सगळं ते रक्तामध्ये मिसळलं जातं. त्या छोट्या छोट्या केशवाहिन्यामधून आणि वायुकोशिकांमधून तो प्राणवायू आपल्या रक्तात मिसळतो. म्हणून छातीत आपल्याला श्वास भरायचा, हा विधी लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्यासाठी एक रिझोल्युशन लागतं, एक संकल्प लागतो, एक जिद्द लागते, एक लक्ष लागतं. माझं पहिलं लक्ष काय आहे? असं म्हणतात की धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलोत्तमम. मनुष्य जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले, आणि या 4 पुरुषार्थांमध्ये आरोग्यम मूलोत्तमम, 4 पुरुषार्थ जर पूर्ण करायचे असतील तर आरोग्य सर्वप्रथम आहे. मग संकल्प काय पाहिजे? हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जिला आपण प्राणशक्ती म्हणतो, जिला कॉस्मिक एनर्जी म्हणतो, जिला आपण डिवाइन पॉवर म्हणतो, जिला चैतन्य शक्ती म्हणतो, ही रोमामध्ये भरलेली आहे, सर्वत्र भरलेली आहे. जर्रे जर्रे में वही है, जर्रे जर्रे में, जिसे हम भगवान कहे या प्राण कहे, एक ही है. तो ही जी डिवाइन एनर्जी आहे, ही जी कॉस्मिक एनर्जी आहे, ही जी डिवाइन पॉवर आहे, ही पॉवर आपल्याला घेण्यासाठी तसा संकल्प करायला लागतो. म्हणून आपल्या मनामध्ये संकल्प पाहिजे की परमपिता परमेश्वर, परमसद्गुरूंच्या असीम कृपेमुळे विश्व ब्रह्मांडातल्या सर्व दिव्य, दैवी, जागृत, तेजस्वी, औषधीय शक्ती प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. त्या शक्ती मला यश, सुख, समृद्धी, समाधान, शांती, संपत्ती, कीर्ती, आरोग्य, ज्ञान देत आहेत. ऋषीमुनींना प्राप्त असलेलं दिव्य ज्ञान मला प्राप्त होत आहे, आणि त्याचा उपयोग मी देव, देश आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी करत. जया मनी जया जैसा भाव, तया तैसा अनुभव. तुमच्या मनामध्ये जर शिवसंकल्प असेल, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. तुमच्या मनात जर हा शिवसंकल्प असेल तर जे घडेल ते शिवच घडेल. आणि त्या शिवत्वाचा पहिला परिणाम काय आहे ते म्हणजे तुमचं आरोग्य. शिव, मंगल, पवित्रता. तुम्ही कोणाही व्यक्तीला आजारी असावं वाटत नाही, त्याला निरोगीच असं वाटतं. नागपूरच्या जनार्दन स्वामींनी याच्याबद्दल खूप सुंदर म्हटलेलं आहे की समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासे प्राज्ञः यथाशक्ती निरंतर. कुठचाही शक्तीचा अधिक्षेप न करता यथाशक्ती योग विद्येला शरण जा, योगाला शरण जा. महर्षी पतंजली सांगतात की जर तुम्ही योगाग्नीमध्ये स्वतःचं शरीर तापवलं, न तस्य रोगो, बघा, न तस्य रोगो न जरा न मृत्यू प्राप्तस्य योगाग्निमयं शरीरम. तुम्हाला न तस्य रोगो, रोग होणार नाही, न तस्य रोगो न जरा, तुम्ही वृद्धत्व येणार नाही, न मृत्यूचं भय तुम्हाला राहणार नाही. कारण तुम्हाला हे नक्की कळेल गीतेतलं तत्वज्ञान
नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दळती पावका नैछेदम क्लेदन त्यापो न शोषेती मला. मग मृत्यूचं भय कसलं राहणार आणि मग आपोआप तुमच्या यथाशक्ती पद्धतीने तुम्ही योगाला शरण गेलात की आरोग्य ही पहिली सिद्धी प्राप्त होते. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट मी अगोदरच सांगितली, यथा गजो व्याघ्रो सिंहो वश्यते शनै शनै तथा वश्यते वायू अन्यथा हंती साधकम. वायू हे असं महाभूत आहे की संपूर्ण बाकीच्या अचल भूतांना त्याच्यामुळे गती प्राप्त झालेली आहे आणि गतीमध्ये शक्ती असते. म्हणून हा पंचमहाभूतातला जो वायू आहे त्याच्या सावधानी पहिल्यांदा लक्षात घ्या. फायदे तर मी सांगणारच आहे तुम्हाला. सर्वात पहिली प्रिकॉशन काय घ्यायची, तर ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट्स आहेत, त्यांनी हा प्राणायाम वेगाने करायचा नाही. म्हणजे असं नाही करायचं, सावकाश. सावकाश घ्यायचं, सावकाश. मनामध्ये दिव्य संकल्प करायचा, नाहीतर प्रत्येक श्वास प्रश्वासाबरोबर मनातल्या मनात नुसतं ओंकार जप केला तरी चालेल. संकल्पाच्या वेळी नुसता मनातल्या मनात ओंकार जप केला तरी चालेल. परंतु हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट पेशंट्सनी अत्यंत सावकाश, साधारणपणे 2.5 ते 3 सेकंद श्वास घ्यायचा, 2.5 ते 3 सेकंद. सुरुवातीला तुम्हाला थकल्यासारखं वाटेल, परंतु आठवडाभराचा निरंतर अभ्यास, यथाशक्ती निरंतर तुम्ही अभ्यास केला की सहजपणे तुम्ही किमान 5 मिनिट तरी भस्त्रिका करू शकता. आता याचे फायदे, अनेक फायदे आहेत त्याचे. दुसरं एक गोष्ट तुम्हाला म्हणतो, उन्हाळ्याच्या काळामध्ये एक पहिली सावधानी अशी घ्यायची की हा प्राणायाम नॉर्मल ज्या स्पीडने आपण करतो त्याहीपेक्षा आणखी संतपणे केला की उन्हाळ्याचे जे सगळे नैसर्गिकपणे येणारे प्रश्न आहेत, घाम जास्त येणं, थकवा जास्त जाणवणं, तहान जास्त लागणं, हे सगळे आपोआप डाऊन होतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये आणखीन संथ गतीने करायचा, एकदम लो सावकाश गतीने करायचा. उन्हाळ्याच्या काळामध्ये जर तुम्ही भस्त्रिका प्राणायाम 10 मिनिटांपर्यंत केला तर तुम्हाला या व्याधी ह्या जाणवणारच. आता याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ज्याला आपण श्वसन तंत्र असं म्हणतो, ह्या श्वसन तंत्राचे म्हणजे अस्थमा, दमा, ब्रॉन्कायटिस वगैरे ज्याला म्हणतो ना आपण, हे सगळ्या व्याधी ह्या भस्त्रिका प्राणायामामुळे पूर्णपणे नाहीशा होतात. आणखीन काय होतं, आपल्याला सतत सायनसचा त्रास असतो, कफ असतो, सतत सर्दी असते, बऱ्याच वेळेला वजन वाढलेलं असतं. कफाची ज्या वेळेला प्रकृती वाढते, त्रिदोष ज्या वेळेला वाढतात, त्याला कफ प्रकृती वाढली की वजनही वाढतं. भस्त्रिका प्राणायाम जर व्यवस्थित केला, सायंटिफिक शास्त्रशुद्ध विधीयुक्त, तर वजन सुद्धा तुमचं नियंत्रणामध्ये येत असतं, सायनस तुमचा नियंत्रण होतो. टॉन्सिल्स आणि थायरॉइड, आपल्या जी स्वरयंत्र आहे, स्वरयंत्राशी किंवा गळ्याशी संबंधित जे विकार आहेत, टॉन्सिल्स आणि थायरॉइडचे, थोडासा घर्षणयुक्त तुम्ही थोडासा वेगाने आणि घर्षणयुक्त जर तुम्ही भस्त्रिका प्राणायाम केला तर तुम्हाला फायदा असा होतो की तुमच्या टॉन्सिल्स आणि थायरॉइडचे सुद्धा विकार नाहीसे होतात. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. विशेष करून असं म्हणजे एम्सच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की इन अन ऑक्सिजनेटेड एन्व्हायरमेंट CA cells कॅनॉट बी सर्वाइव्ह. म्हणजे CA सेल म्हणजे जर ऑक्सिजनेटेड एन्व्हायरमेंट, प्राणवायूयुक्त वातावरणामध्ये तुम्ही राहिला तर कॅन्सरचे जे सेल्स आहेत ते डेव्हलप होऊ शकत नाहीत, असा एम्सचा रिपोर्ट सांगतो. आता ज्यावेळेला तुम्ही दीर्घ श्वास घ्याल त्यावेळेला तुमच्या रक्तामध्येच प्राणवायूचं प्रमाण वाढल्यामुळे कॅन्सरवर सुद्धा हा भस्त्रिका प्राणायाम हा खूप उपयुक्त आहे. जाता जाता मी तुम्हाला ऋषींचे 3 श्लोक सांगतो. हठयोग प्रदीपिका घरंड संहिता मध्ये काही श्लोक आहेत, ते मी अगोदर वाचून दाखवतो. मस्तिष्के हृदये चापी प्राणवायोर्हि संचरात्
आरोग्यकाय सौंदर्य साधकास्याशु जायते. ऋषी सांगतात हृदय आणि मस्तिष्क म्हणजे हार्ट, तुमची रेस्पिरेटरी सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि मस्तिष्क म्हणजे तुमची न्यूरो सिस्टीम, यामध्ये प्राणवायूचा प्रभाव भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे, संचार वाढल्यामुळे साधकाला आरोग्य आणि सुंदर काया प्राप्त होते. त्वचा रोग सुद्धा त्यामुळे नाहीसे होतात. पुढे ऋषी सांगतात त्रिजोष शमनम रक्तशुद्धी स्याद देहगानी तू विषाक्तानि विजातीय द्रव्यानी निसरंती वै. याचा अर्थ असा आहे की भस्त्रिका प्राणायामामुळे कफ वात पित्त हे जे त्रिदोष आहेत, तीन प्रकृती आहेत, त्या त्रिदोषांचं शमन होतं, रक्त पूर्णपणे शुद्ध होतं आणि शरीरातल्या सगळ्या ज्या टॉक्सिन्स ऑक्सिडंट्स किंवा जे विजातीय तत्व आहेत ते बाहेर पडतात. आणि पुढे जाऊन ऋषींनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. हठयोग प्रदीपिकेत असं म्हटलेलं आहे कुंडली बोधकम क्षिप्रम पवनम सुखदम हितम ब्रह्मनाडी मुखे संस्थक फत्यर्गाल नाशनम. म्हणजे ह्या प्राणशक्तीचा भस्त्रिका प्राणायामाच्या निरंतर अभ्यासामुळे प्राणशक्ती कुंडलिनी शक्तीवरती मूलाधार चक्रावर सतत दस्तक देत असते, ठोके मारत असते. दार उघड भय दार उघड, आता दार उघड आहे दार. आणि साधक ज्या वेळेला त्या उच्च गतीला पोहोचतो त्यावेळेला ती कुंडलिनी शक्ती, ती 3.5 वेटोळे घालून बसलेली शक्ती ही जागृत होऊन ऊर्ध्वगामी होऊन साधक दिव्यत्वाकडे प्रयाण करायला लागतो, मार्गीक्रमण करायला लागतो. पुढे ऋषी सांगतात प्राणस्थैर्ये मनस्थैर्ये साधकानां हि जायते भस्त्रिकाया प्रभावेन प्राणोत्थानं तथैव च. याचा अर्थ असा आहे भस्त्रिका प्राणायामाचा नियमित अभ्यास केल्यामुळे प्राण आणि मन दोन्ही स्थिर होतं आणि ही प्राणशक्ती कुंडलिनी जागरण आणि आत्मदर्शनासाठी उपयुक्त ठरते. असं या भस्त्रिका प्राणायामाचं महत्त्व आपल्या ऋषींनी, आपल्या पूर्वजांनी, सर्व योगविद्यांनी सांगितलेलं आहे. त्या सर्व ऋषीमुनींच्या चरणी आजच्या या मंगलदिनी नमन करतो आणि वाणीला विराम देतो. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम. नमस्कार. आता आपण अष्टांग योगातल्या प्राणायाम विषयामधल्या पहिला जो विषय आहे भस्त्रिका, त्या संदर्भातली माहिती पाहिली. यामध्ये आपण 5 भाग भस्त्रिकेचे पाहिले. पहिला विधी, दुसरा समय, किती वेळ करायचं, तिसरा संकल्प, चौथं सावधानी आणि 5वं त्याचे परिणाम किंवा फायदे काय आहेत. आता भस्त्रिका प्राणायामाच्या संदर्भामध्ये आज जे आपण विवेचन केलं, या विवेचना संदर्भामध्ये आपणास कोणतीही माहिती अधिक प्रमाणात हवी असेल, काही प्रश्न असतील, आपल्या काही वैयक्तिक शारीरिक व्याधी आणि भस्त्रिका याचा काही संबंधात प्रश्न असतील तर आपण अवश्य 74 200 73 131 74 200 73131 या नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे विचारू शकता. मधल्या काळामध्ये आपण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा 100% प्रयत्न करू. अनावधानाने जर कोणाची काही प्रश्नोत्तरांची उत्तरं दिली गेली नाहीत तर पुढच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला असाच कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमापूर्वी आपल्या सगळ्या प्रश्नांचं शंका निरसन आम्ही 100% करू. मी तुम्हाला आता नंबर सांगितलेलेच आहेत. मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास 100% कराल आणि निरोगी जीवन तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे निरोगी जीवन प्राप्त व्हावं यासाठीच तर हा सगळा अट्टहास आहे. आणि हा अट्टहास किंबहुना हे आमचं तुम्हाला मागणं आहे की तुमच्या आरोग्यासाठी का होईना, परंतु तुम्ही योगाला शरण जा. योगशरणं गच्छामि आरोग्यम प्राप्स्यामि, हे आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.